गुड मॉर्निंग एव्हरीवन. तर कशा आहात तुम्ही सगळे? तर आता मी उठलेलो आहे, आंघोळ वगैरे करून रेडी वगैरे झालेलो आहे. आता तुम्ही बघू शकता. आणि साक्षी किचनमध्ये आहे. तर आजचा बेत काय आहे बघू. आणि आज आम्ही चाललेलो आहे बाहेर. तर फोन पण आलेला आहे मला कोणाचा तरी. एक मिनटं चेक करतो. तर आजचा कसा बेत आहे अजून काय आयडिया नाही, अजून काय बोलणं झालेलं नाही. तर आपण बघू आज साक्षी काय करते. आज पप्पा आणि साक्षी दोघं किचनमध्ये आहे. आणि तुम्हाला मम्मी दाखवतो मी. मम्मीने काय करून ठेवलं आहे, आम्ही हात दाखव. तर आज सकाळ सकाळी असं झालेलं आहे की स्वयंपाक करता करता मम्मीच्या हातावर तवा पलटलेला आहे. तुम्ही बघू शकता इथे. तो तवा पलटल्यामुळे मम्मी काय आज काम करणार नाही. तर मम्मीच्या वाटेवरचं काम आज पप्पा करतील आणि साक्षी करतील. सो स्टेट येऊन आज त्याचा ब्लॉग तुम्ही बघा. मजा पण येईल, थोडी मजा पण आहे, थोडं दुखणं पण आहे. हां, तुझा फोन मी ब्लॉक करतोय, माझा फोन वाजतोय. ओके. हां, तर तुझा फोन माझ्याकडेच आहे, कुठे चालला नाही आहे. तर बघूच आपण काय काय करणार आहे आज पूर्ण दिवसामध्ये. सो स्टेट येऊन आणि आमचा ब्लॉग पूर्ण बघा. तर आम्ही बसून ते खोली हवा का वारली आलेली. हे बघू शकता इकडे साक्षी, तिची मम्मी जिने हात बाजून ठेवलेला आहे. आणि काय ते डोंगर, काय ते झाडं. ओके मध्ये हा डायलॉग तुम्ही ऐकला असेल, ऐकलेलं का? हा डायलॉग ऐकलेला आहे, काय ते डोंगर, काय ते झाडी, एकदम ओके मध्ये. भरपूर फेमस डायलॉग आहे. तर नाही, 4-5 दिवस पहिले इथं हातावर तेल उडालेलं. तो हात कुठे तवा ते झालेलं ते पूर्ण हात आहे का? हा, तो हात आहे तो. इथे तेल उडालेलं पूर्ण, तुम्ही व्हिडिओ बघितला असेल. आणि काही दिवसातच इथेच बर्नॉल आपला तेच तवा पलटलेला आहे, तेल पडलं काय ते केलं. पण तो तवा घ्याच नाही लागत. माझ्या लक्षातच मी तुम्हाला किती वेळा म्हटलंय, तुम्ही नेहमी तो तवा घ्यायसाठी देतो. मी तुम्हाला किती वेळा म्हटलंय तर दुसराला तवा घ्यावा लागते. तो तवा ऑलरेडी लूज आहे. मी चपात्या करायसाठीच तो तवा घेत नाही. मसाला कारण तो भाजायला असं असं हालते. आता पूर्ण मसाला भाजते त्याच्यात. मसाला भाजून उसरायला गेली त्याची कढीच तुटते. पण तुम्ही उचललं कशाला? ते तशाच काढल्या असत्या मिरच्या. हा, नेहमी तर तुम्ही काय तशाच उचलला? काढता. नेमकं उचलल्या आज ते कशाला? तुटायचं होतं ना, ते आज तुटायचं होतं, माझ्या हातावर पडायचा होता. अं? हा काय, अरे पप्पाला तर विसरत येतं. आतमध्ये किचन मध्ये स्वयंपाक करून राहिले. ही इकडे बसली, ही इकडे बसली, पप्पा आतमध्ये किचन मध्ये. देवा, तुम्ही जशी बनवता तशी नाही बनवली पप्पांनी. तुम्ही डायरेक्ट टाकता ना डाळीमध्ये. हं. पप्पांनी तेल घेतलं, तेलात मसाला म्हणजे फोडणी घातलंय. तसंही चालते अलग अलग. गया आता बघू शकता आमच्याकडे पाऊस पडून झालेला आहे पूर्ण. तर आता मी आलो आहे सगळी अंडे घ्यायला. आणि आता जेवण वगैरे झाल्यानंतर आम्ही जाणार आहे. साक्षीला कुठेतरी जायचं आहे. तर ती कधीपासून बोलते जाऊ जाऊ, तर तिकडे जाऊ. तर कुठे जाणार आहे आम्ही तुम्हाला सांगूच थोड्या वेळात. तर तुम्ही ब्लॉग कंटिन्यू बघा, आम्ही कुठे चाललो आणि काय चाललो. तर आता आम्ही आलेलो आहे किचन मध्ये. आणि तुम्ही बघू शकता अंडे तोडणं सुरू आहे. आणि आज म्हणजे फोडणं नाही हो, सोलणं. सॉरी, सोलणं सुरू आहे. ठीक आहे ना, तू असं समजते बा, काय करणं. तर आता आम्ही जेवायला बसतो. जेवण वगैरे झाल्यानंतर आणि मोस्ट प्रॉब्ली बघू, थोडा आराम वगैरे करू. आणि संध्याकाळी जर जायचं असलं कुठे तर बाहेर जाऊ, तुम्हाला ब्लॉगमध्ये कळूच. तर आजचा बेत काय जेवायचं का? अंड्याची भाजी आहे. आणि हां, अंड्याची भाजी आहे. सो स्टेट येऊन बघत राहा आमचा व्हिडिओ. आणि नक्की आमच्या व्हिडिओला कमेंट करा तुम्ही, आणि शेअर करा, लाईक करा. तर आता आम्ही तुम्हाला भेटतो थोड्या वेळात. त्यानंतर आम्ही एक राऊंड मारायला आलो. तर राऊंड मारता मारता माझ्या बायकोला दिसला इथे मोमोज. जो आहे पनवेलला लोकेटेड झुडिओ मॉलचा ऑपोजिट साईडला मोमोजवाला आहे. आणि DIYच्या समोर. तर इच्छा झाली की मोमोज खाऊन घेऊ. तर मोमोज खायला आलो. आणि बघू शकता गाडी इथे पार्क केली. आम्ही नाईट राईडला निघालो, म्हणजे नॉर्मल राऊंड मारायला निघालेलो. आज दुसरा मी निघतो रोज. तर आम्ही आलो आता मोमोज खायला. आणि आता मोमोज इथे बनतोय. एक 5-10 मिनिटं लागेल मोमोज बनायला. मोमोज खाऊन मग आम्ही निघू घरी. पाहिजे आम्ही जेवण केलंय बरं. हां, जेवण करून निघालो आम्ही पोटभर, ते बघू शकता. पण तरी पण आम्हाला मोमोज लागते भूक लागते. असं नाहीये नाही लागत, लागते भूक. पोटभर जेवण करायचं ना मग काहीच घरी. मला मोमोज खायचेच होते.
भरपूर दिवस झाले मोमोज खायचे होते, असं नाही. आणि ते रॅन्डमली दिसले तर मग मी खाणारच ना. माणूस किती पण जेवला असं, जे गोष्ट पाहिजे असते ती तर पाहिजेच. थोडीशी भूक ठेवलेली म्हणजे बाईने. ते खिचडी जेव्हा पण बनते आम्ही तेव्हा ठेवतो, कारण मी रात्री पण खूप खाते बघ, कारण खिचडी तर माझी फेवरेटच आहे. हा, तर गाईज आमचा मोमोज आलेला आहे आता, तर आम्ही आता मोमोज वगैरे खाऊन घेतो. तुम्ही घेऊ शकता ते मोमोज आल्या बरं सुरू पण झालेला आहे. असं विचारलं पण नाही की मोमोज खाता काय, आला आला लगेच तूट पडी. तर आता आम्ही मोमोज वगैरे खाऊन घेतो आणि मग तुम्हाला आम्ही खाल्ल्यानंतर ब्लॉग कंटिन्यू करतो. तर आता आमचा मोमोज वगैरे खाऊन झालेला आहे आणि निघालेलो आहे घरी जायसाठी. आता घरी जाऊन तर असं काही दाखवण्यासारखं आहे नाही, सो हा व्लॉग मी इथेच एंड करते. तर बघत राहा आमचा व्लॉग, कमेंट करत राहा, सबस्क्राईब करा आमच्या चॅनेलला, लाईक करा व्लॉग्सला, शेअर सुद्धा करा. तर भेटूया उद्याच्या व्लॉगमध्ये. बाय.